तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी भुवनेश्वरीला विचारत असते की तुला सत्कारासाठी का जायचं नाहीये. त्या दिवशी तर तू सुनबाईचं कौतुक करत होती ना. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की त्या दिवशी बाहेरची 4 लोक घरात आली होती म्हणून आम्ही त्यांच्यासमोर फक्त बोलायचं म्हणून सुनबाईंना बोललो की तुम्ही जा स्पर्धेत भाग घ्या. पण आज आम्ही तिथे जाऊन स्वतः त्यांना बक्षीस दिलं ना तर आम्हाला रात्रभर झोप लागायची नाही. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून आजींना वाईट वाटतं. त्या भुवनेश्वरीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ती काही ऐकतच नाही. आणि त्यामुळे आजी म्हणतात की तू जर आता त्या ठिकाणी गेली नाही ना तर सगळ्यांच्या डोळ्यावर येईल. त्यामुळे निदान तू त्यांना असं तरी सांग की मी आजारी आहे म्हणजे काही वाटणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला कोणालाही कारण द्यायची गरज वाटत नाही. आणि त्यावर आजी म्हणतात की अगं जगाचं जाऊ दे पण अधिपतीचं काय. जर त्याला समजलं की तू बक्षीस वितरणाच्या समारंभाला गेली नाही तर त्याला किती वाईट वाटेल. निदान त्याच्या मनाचा तरी विचार कर. आणि त्यामुळे भुवनेश्वरी कार्यक्रमाला जायला तयार होते. तर दुसरीकडे अधिपती स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेला असतो पण अक्षराचं कौतुक करण्यासाठी तो एक मोठा पुष्पगुच्छ विकत घेतो. मात्र त्याच वेळी त्याला एका व्यक्तीचा कॉल येतो आणि तो माणूस अधिपतीला सांगतो की ओंकारचा अपघात झाला आहे. त्यामुळे अधिपती तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे कार्यक्रमाची वेळ झालेली असते पण तरीही भुवनेश्वरी काही आलेली नसते. त्यामुळे आयोजक काळजीत पडतात आणि मग त्यानंतर ते नाईलाजाने ज्यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं त्या पुस्तके सरांनाच ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू करायला सांगतात. ते सर म्हणत असतात पण भुवनेश्वरी मॅडम आल्या नाहीत मग आपण कार्यक्रम कसा सुरू करायचा. मात्र सगळेजण त्या सरांना आग्रह करतात की तुम्हीच बक्षिसं द्या. आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते. अक्षरा चारुहास सरांना विचारत असते की तुम्ही येताना भुवनेश्वरी मॅडम घरीच होत्या ना मग काय झालं. त्यावर चारुहास सर सांगतात की अगं तिला काय होणार आहे, तुला बक्षीस द्यावं लागेल म्हणून तिची ही सगळी नाटकं चालू आहे. आणि ते ऐकून अक्षराला वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. अक्षराला स्टेजवर बोलावले जाते. मात्र तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती मोठ्याने थांबा असं म्हणते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. दुसरीकडे ओंकार त्याच्या गाडीवरून पडलेला असतो. त्याच्या हाताला पायाला दुखापत झालेली असते. अधिपती त्या ठिकाणी पोहोचतो आणि मग त्यानंतर तो ओंकारला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. दुसरीकडे दुर्गी चंचीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अगं हे काय चाललंय तुझं, तू वाघाच्या जबड्यात हात घालते. मात्र चंची म्हणते की त्याच वाघाचा पंजा माझ्या गालावर बसला आहे. आणि ती दुर्गीला विचारते की तू पैशांची व्यवस्था केली आहे की नाही तेवढंच सांग. आणि त्यामुळे दुर्गी सांगते की हो. आणि मग ती पैसे चंचीच्या हातावर ठेवते आणि तिला सांगते की ताईच्या कपाटामधूनच मी हे पैसे चोरले आहेत. त्यामुळे चंची तर खुशच होते. ती दुर्गीला विचारते की हे पैसे चोरताना तुला भीती वाटली का. त्यावर दुर्गी सांगते नाही एवढी भीती नाही वाटली मला. आणि मग त्यानंतर चंची लगेच त्या तायडेबाईंना फोन करते आणि त्यांना काम करायला सांगते. दुसरीकडे भुवनेश्वरी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाते. ती सगळ्यांची माफी मागत म्हणते की काही वैयक्तिक कारणामुळे आम्हाला यायला उशीर झाला. आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. ती निवेदिका भुवनेश्वरीला अक्षराचा सत्कार करायला सांगते. आणि मग भुवनेश्वरी अक्षराला फेटा घालते. तिला ट्रॉफी देऊन तिचा सत्कार करते. सगळेजण खूप खुश असतात. टाळ्या वाजवत अक्षराचं कौतुक करत असतात. आणि मग त्यानंतर अक्षराला 2 शब्द बोलण्याची विनंती केली जाते. सगळ्यात आधी अक्षरा सगळ्यांचे आभार मानते आणि ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांना सुद्धा धन्यवाद म्हणते. त्यानंतर ती म्हणते की या स्पर्धेतून मी खूप काही गोष्टी शिकले आहे. खरं तर मी एक शिक्षिका आहे पण मला कायमच विद्यार्थी बनून राहायला आवडतं. कारण मला असं वाटतं की जर आपण चांगले विद्यार्थी बनलो तरच आपण चांगले शिक्षक बनू शकतो. आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. पण त्याच वेळी भुवनेश्वरी उभी राहते आणि ती म्हणते की सुनबाई आम्ही मध्ये बोलतोय म्हणून आम्हाला माफ करा. मात्र तुम्ही आता जे काही बोललात ना ते आम्हाला मान्य नाही. शिक्षणापेक्षा अक्कल महत्त्वाची असते. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो मॅडम तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. मात्र अकलेला शिक्षणाची सुद्धा जोड हवी. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आमच्याकडे बघा आम्ही तुमच्या भाषेत अडाणी आहोत पण आमची गुळाची फॅक्टरी आहे, दूध संघ आहे, इतरही अनेक उद्योग आम्ही करतो, समाजसेवा करतो, आमचं कुठे काय अडलंय. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते
की मॅडम मला तुमच्या कर्तृत्वाचा खरंच खूप अभिमान आहे आणि तो कायमच राहील. पण मला असं वाटतं की शिक्षण घेतलेलं नसताना जर तुम्ही एवढं काही केलं आहे तर तुम्ही जर शिक्षण घेतलं असतं तर किती काय काय करू शकला असता. आणि मग त्या दोघींचा हा वाद वाढतच राहतो. दुसरीकडे अधिपती ओंकारला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्याच्या पायाला दुखापत झालेली असते. त्यामुळे डॉक्टर एक्सरे काढायला सांगतात. तर अधिपतीला ओंकारची खूप काळजी वाटत असते. पण ओंकार त्याला सांगत असतो की भावा तू माझी काळजी करू नको, तू बक्षीस वितरणाच्या समारंभाला जा. पण अधिपती काही जात नाही. दुसरीकडे अक्षरा आणि भुवनेश्वरीचा वाद अजूनही सुरूच असतो. आणि मग त्यावेळी ती निवेदिकामध्ये पडत म्हणते की तुम्हा दोघींचंही म्हणणं अगदीच बरोबर आहे, शिक्षणाशिवाय काही अडत नाही. पण जर शिक्षणाची जोड असेल तर माणूस खूप प्रगती करू शकतो. आणि मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला बसायची विनंती करते. मग त्यानंतर भुवनेश्वरीचा सुद्धा एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई आणि एक आदर्श उद्योजिका म्हणून सत्कार होणार असतो. पण त्याचवेळी चंचीने ज्या बायकांना पाठवलेलं असतं त्या बायका भुवनेश्वरीच्या विरोधात घोषणा देत त्या ठिकाणी येतात. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. भुवनेश्वरी विचारते की कोण आहेत या बायका आणि यांना आत कोणी सोडलं. त्यामुळे त्या बायकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्या बायका काही तेथून हालत नाही. त्या म्हणत असतात की आम्हाला बोलायचं आहे. आणि त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, काय बोलायचं आहे ते बोला. आणि त्यामुळे त्या बायका म्हणतात की या बाईचा काय सत्कार करताय तुम्ही, ही काय आदर्श बायको आहे का, जिला तिच्या नवऱ्याने सुद्धा स्वीकारलं नाही, ती कशी आदर्श पत्नी असू शकेल. आणि त्यांचा तो प्रश्न ऐकून सगळ्यांना तर धक्काच बसतो. तर त्या बायका भुवनेश्वरीबद्दल सगळ्यांसमोर वाटेल ते बोलत असतात. त्या म्हणत असतात की या बाईचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. ही बाई ज्या घरात राहते ते घरसुद्धा हिचं नाही, उलट त्या घराचा जो मालक आहे त्यालाच घराबाहेर काढण्यासाठी ही बाई कटकारस्थानं करते. त्यांचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. तर अक्षरा त्या बायकांना थांबवण्याचा प्रयत्न करते. पण त्या बायका म्हणतात की आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, आमचा तुमच्याशी वाद नाही, पण आम्ही या बाईला आज सोडणार नाही. मग त्या म्हणतात की जी बाई स्वतःच्या मुलाची होऊ शकली नाही, स्वतःच्या नवऱ्याची होऊ शकली नाही, ती जगाची काय होणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.